Hello everyone, welcome to this new lecture of numerical methods. Now from today we are going to discuss new chapter of the paper numerical method first. The title of the chapter is nothing but solution of system of linear equations. Solution of system of linear equations. Okay. आजपासून आपण numerical method first या पेपर मधला सोल्यूशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स हा टॉपिक स्टार्ट करणार आहोत. आता सोल्यूशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मध्ये आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स चे सोल्युशन्स काढायचे. त्यासाठी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय, लिनियर इक्वेशन म्हणजे काय, त्यानंतर हा जो पूर्ण टॉपिक आहे सोल्यूशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स, दिस होल टॉपिक डिपेंड्स अपॉन द कन्सेप्ट ऑफ मॅट्रिसेस. ओके, हा पूर्ण टॉपिक मॅट्रिसेसच्या कन्सेप्टवर डिपेंड आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण या टॉपिकची सुरुवात मॅट्रिक्सच्या काही बेसिक कन्सेप्ट पासून करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण ती आयडिया एक्सटेंड करून आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे काय ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर वी आर गोइंग टू सॉल्व द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, म्हणजे या पूर्ण टॉपिक मध्ये आपल्याला मॅट्रिक्सच्या कन्सल्टिंग पहिल्यांदा मॅट्रिक्सचे कन्सेप्ट काय, पहिल्या प्रायमरी कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅट्रिसेस बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सोल्यूशन ऑफ सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स कडे जायचं आहे. ओके, so let us begin with some concepts or basic concepts of the matrices. Okay, in the chapter solution of system of linear equations, let us begin solution of system of linear equations. Okay, हा पूर्ण टॉपिक मॅट्रिक्स वर डिपेंड आहे. त्याच्यामुळे आपण पहिल्यांदा मॅट्रिक्स म्हणजे काय बघूयात. आता मॅट्रिक्स म्हणजे काय ही डेफिनेशन, मॅट्रिक्सच्या कन्सल्टिंग सगळे एक्झाम्पल्स, त्याच्यानंतर सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण 12th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहेत. 12वीला मॅट्रिक्सचा चॅप्टर पूर्णपणे झालेला आहे. नाव काही स्टुडंट्स असे आहेत की ज्यांचा बी ग्रुप आहे, म्हणजे त्यांचा 12वीला मॅथमॅटिक्स नव्हता, त्यांना मॅट्रिक्सची संकल्पना पूर्णपणे नवीन आहे, मॅट्रिक्सचा कन्सेप्ट पूर्णपणे नवीन आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा आपण मॅट्रिक्स म्हणजे काय बघूयात. त्याच्यानंतर सिमिलरली ए ग्रुप वाल्यांसाठी सुद्धा हे रिकॉल होईल, कारण ज्यांचं मॅथमॅटिक्स बॅकग्राऊंड आहे त्यांना ते झालेलं आहे ऑलरेडी, पण आपण ते पुन्हा एकदा पाहूयात. बी ग्रुप वाल्यांना तर टोटली हे नवीन असेल. या ज्या काही आपण बेसिक प्रिलिमिनरीज ऑफ मॅट्रिसेस पाहणार आहोत, that are very important. Okay, throughout the chapter आपल्याला मॅट्रिक्सचे कन्सल्टिंग सगळे कन्सेप्ट पाहायचे आहेत. त्यामुळे या बेसिक ज्या डेफिनेशन्स ऑफ मॅट्रिसेस आहेत, मॅट्रिक्स म्हणजे काय वगैरे, आता आपण जे बघणार आहे मॅट्रिक्सच्या कन्सल्टिंग बेसिक आयडियाज, या सगळ्या आयडियाज आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यूज पण महत्त्वाचे असतील, इम्पॉर्टंट असतील. शिवाय यांचा उपयोग आपल्याला पुढे जेव्हा आपण टॉपिक जसा जसा आपला पुढे जाईल तसा यातल्या सगळ्या डेफिनेशन्स आपल्याला लागणार आहेत. ओके, सो लेट अस बिगिन विथ दी definition. First definition in this topic, that is a matrix. Okay, matrix म्हणजे काय बघूयात. आता मॅट्रिक्स म्हणजे काय, MATRIX मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्स. आता मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्यांचा 12वीला मॅथ्स होता, मॅथमॅटिक्स विषय होता, ए ग्रुप वाले स्टुडंट्स आहेत, त्यांना मॅट्रिक्स म्हणजे काय माहित असेलच. ओके, मॅट्रिक्स म्हणजे काय माहित असेलच. फक्त बी ग्रुप वाल्यांसाठी मी ते रिकॉल करतोय, किंवा ए ग्रुप वाल्यांना सुद्धा डेफिनेशन कधी कधी ते आठवत नाहीये. नो डाऊट आपण मॅट्रिक्स कसा लिहायचा किंवा मॅट्रिक्स म्हणजे काय ओळखू शकतो, पण जेव्हा डिफाईन मॅट्रिक्स असा क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स लिहिता येत नाही. ओके, आणि आपल्याला माहिती आहे पेपरमध्ये थिओरिटिकल क्वेश्चन्स पण विचारले जातात, त्यामुळे डेफिनेशन काय आहे माहित असणं गरजेचं आहे. ओके, एखादं स्ट्रक्चर मी लिहिलं तर ते मॅट्रिक्स आहे का नाही तुम्ही सांगू शकाल. ज्यांचा एक ग्रुप आहे त्यांनी, बी ग्रुप वाल्यांना टोटली तर नवीन कन्सेप्ट असेल, पण व्हॉट इज मॅट्रिक्स, डिफाईन मॅट्रिक्स असं जर प्रश्न आला डेफिनेटली आपल्याला त्याचं उत्तर ए ग्रुप वाले असू द्या किंवा बी ग्रुप वाले असू द्या लिहायला थोडासा प्रॉब्लेम येईल. ओके, त्यासाठी थिओरिटिकल कन्सेप्ट सगळे क्लिअर पाहिजेत. थिओरिटिकल डेफिनेशन्स नक्कीच एक्झामला विचारतात. मॅट्रिक्स, मॅट्रिक्स म्हणजे काय बघूयात. व्हॉट इज मॅट्रिक्स, मॅट्रिक्स नथिंग बट द अरेंजमेंट. ओके, व्हेरी सिंपल डेफिनेशन. डेफिनेशन काय बघूयात, द अरेंजमेंट of the numbers, arrangement of the numbers arranged in the rows ROWS and the columns and enclosed this arrangement
in rectangular brackets. In rectangular brackets. Okay. That is the mathematical definition of matrix. What is matrix? Matrix is nothing but the arrangement of the numbers arranged in the rows and columns, and that arrangement of rows and columns is enclosed in the rectangular brackets. Okay. म्हणजे मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, तर नंबर्सची म्हणजे आकड्यांची एका विशिष्ट प्रकारे केलेली अरेंजमेंट आहे, मांडणी आहे. ओके. मॅट्रिक्स म्हणजे काय आहे, तर आकड्यांची, वेगवेगळ्या प्रकारच्या आकड्यांची, नंबर्सची विशिष्ट प्रकारे केलेली अरेंजमेंट आहे, म्हणजे मांडणी आहे. ते अरेंजमेंट कशी केली आहे, अरेंज्ड इन द रोज अँड कॉलम्स. ओके. रोज आणि कॉलम्स मध्ये केलेली विशिष्ट प्रकारची मांडणी आहे. रोज म्हणजे काय, जे हॉरिझॉन्टल असतात त्यांना आपण रोज म्हणतो, जे आडवे असतात त्यांना आपण रोज म्हणतो, आणि जे व्हर्टिकल असतात, जे उभे असतात त्यांना आपण कॉलम्स असं म्हणतो. ठीक आहे. म्हणजे ही जे काही अरेंजमेंट आहे नंबर्सची ती कशी केलेली असते, हॉरिझॉन्टल रोज अँड व्हर्टिकल कॉलम्स. ऑफकोर्स जे हॉरिझॉन्टल आहेत, जे आडवे आहेत त्यांना आपण रोज म्हणतो, एक्झाम्पल झाल्यानंतर आयडिया डिटेल समजेल, आणि जे उभे आहेत, जे व्हर्टिकल आहेत त्यांना आपण कॉलम्स म्हणतो. ठीक आहे. rows and columns, and that particular arrangement is enclosed in rectangular brackets. आणि ती जी काही विशिष्ट प्रकारे केलेली मांडणी आहे, ती जी काही विशिष्ट प्रकारे रोज आणि कॉलम्स मध्ये केलेली मांडणी आहे, ती अरेंजमेंट आहे, ती अरेंजमेंट आपण चौकोनी ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केली जाते, किंवा ती अरेंजमेंट चौकोनी ब्रॅकेट मध्ये लिहिली जाते. ती अरेंजमेंट चौकोनी ब्रॅकेट मध्ये लिहिल्यानंतर जे स्ट्रक्चर तयार होतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. गेटिंग दिस? ओके. मॅट्रिक्स म्हणजे काय, संकल्पना काय, व्हॉट इज द कन्सेप्ट? मॅट्रिक्स इज नथिंग बट the arrangement of the numbers arranged in the rows and columns, and that arrangement is enclosed in rectangular brackets is called as a matrix. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जे हॉरिझॉन्टल असतात, जे आडवे असतात त्यांना आपण रोज ऑफ मॅट्रिक्स असं म्हणतो, आणि जे उभे असतात, जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण कॉलम्स ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणत असतो. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वन. नाउ द नंबर्स की ज्यांची आपण मांडणी केलेली आहे, ज्यांची आपण अरेंजमेंट केली आहे, the numbers in the matrix are called as elements of the matrix. Okay. आता elements of the matrix म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट्स आहेत. elements of the matrix म्हणजे काय, the numbers in the matrix are called as the elements of the matrix. त्या मॅट्रिक्सच्या अरेंजमेंट मध्ये म्हणजे चौकोनी ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही नंबर्स आपण लिहिलेले आहेत त्या नंबर्सला आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणत असतो. ठीक आहे. the numbers in the matrix are called as the elements of the matrix. ओके. नंबर्स मध्ये मॅट्रिक्सच्या आतमध्ये जी काही आपण नंबर्स लिहिलेले असतात त्या नंबर्सला आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिसेस असं म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट वन पुढे नोटेशन्स. नोटेशन काय बघूयात. Generally, matrices are denoted by capital letters. Generally, the matrices are denoted by the capital letters like A, capital B, capital C, capital D, comma dot and so on. Generally, matrix denote करण्यासाठी capital letters A, B, C, D चा वापर करतात, आणि and elements of the matrices are denoted by corresponding small letters. ओके. म्हणजे जेव्हा एखादा मॅट्रिक्स तुम्हाला थेरॉटिकल नोटेशन मध्ये दाखवायचा असेल तेव्हा जनरली मॅट्रिसेस डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्स A, B, C, D चा वापर करणार, आणि त्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये जे काही एलिमेंट्स असतील ते एलिमेंट्स डिनोट करण्यासाठी आपण करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरचा वापर करणार आहोत. करस्पॉन्डिंग स्मॉल लेटर्स म्हणजे काय, तर मॅट्रिक्स कॅपिटल A असेल तर आतमधले एलिमेंट स्मॉल AIJ ने आपण दाखवणार, ते काय ते पुढे आपण बघूयात. मॅट्रिक्स कॅपिटल B असेल तर आतमधले एलिमेंट आपण स्मॉल B ने दाखवणार आहोत. ठीक आहे. ते काय आहे डेफिनेशन एक्झाम्पल वेळेस नोटेशन समजेल. ओके. जनरली मॅट्रिसेस आर डिनोटेड बाय the capital letters A, B, C, D up to so on, and elements in the matrices are denoted by corresponding small letters. Okay. For example झाल्यानंतर आयडिया आपको डिटेल समजेल. फॉर एक्झाम्पल ऑफकोर्स एक ग्रुप वाले ज्या लोकांचा मॅथ्स होता, ज्या स्टुडंटचा मॅथ्स होता
त्यांना ते ऑलरेडी झालेलं असेल. ओके, फॉर एक्झाम्पल आता मॅट्रिक्सचं एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल बघितल्यानंतर आयडिया डिटेल समजेल. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज आता आपण इथं मॅट्रिक्स काढूयात. 1 2 3 -2 4 0 2 1 5. ओके, समजा हे असं आपण स्ट्रक्चर लिहिलं. नाउ व्हॉट इज ऑब्झर्वेशन? ओके, हे नंबर्स आहेत. 1 2 3 -2 4 0 हे काय आहेत? नंबर्स आहेत, संख्या आहेत. ते विशिष्ट प्रकारे लिहिलेले आहेत. कसे लिहिले आहेत? हॉरिझॉन्टल रोज म्हणजे रोज आणि कॉलमच्या स्वरूपात लिहिलेले आहेत. जे आडवे असतात त्यांना आपण रोज ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणतो, आणि जे उभे असतात म्हणजे 1 -2 2 जे उभे असतात त्यांना आपण कॉलम्स असं म्हणतो. ठीक आहे, आणि ही जी काही अरेंजमेंट आहे ते अरेंजमेंट रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये इन्क्लोज केलेले असते. ओके, हा चौकोनी ब्रॅकेट टाकलाय पहा आपण. ही जी काही अरेंजमेंट आहे ते आपण रेक्टँग्युलर ब्रॅकेट्स मध्ये इन्क्लोज केलेली असते. आणि हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, ही जे काही अरेंजमेंट ऑफ द नंबर्स आहे, that arrangement of the numbers is called as a matrix. Getting this? ही जी काही arrangement of the numbers आहे, that arrangement of the numbers is called as a matrix, which we denote by the symbol capital A. ओके, म्हणजे मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी सिम्बॉल कॅपिटल A वापरला जातो. म्हणजेच कॅपिटल A इज इक्वल टू मॅट्रिक्स 1 2 3 -2 4 0 2 1 5. मॅट्रिक्स रीड करत असताना, मॅट्रिक्स वाचत असताना कायम हॉरिझॉन्टल म्हणजेच रो वाईज वाचायचा आणि रो वाईज लिहायचा. ओके, इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट्स, मॅट्रिक्स वाचत असताना किंवा मॅट्रिक्स लिहित असताना कायम रो वाईज वाचायचा किंवा रो वाईज लिहायचा. म्हणजे आता मी वाचला पहा, A इज अ मॅट्रिक्स विच इज नथिंग बट इक्वल टू 1 2 3 पहिला रो, -2 4 0 दुसरा रो, आणि 2 1 5 तिसरा रो. ठीक आहे, म्हणजे जे व्हर्टिकल आहेत त्यांना आपण कॉलम्स म्हणतो, आणि जे हॉरिझॉन्टल आहेत त्यांना आपण रोज असं म्हणतो. आणि ती जी काही अरेंजमेंट आहे ती रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केलेली आहे. म्हणून हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ मॅट्रिक्स. गेटिंग दिस? या मॅट्रिक्सच्या आतमध्ये जे काही आपण लिहिलंय म्हणजे 1 2 3 -2 4 0 2 1 5, these are all are called as a elements. These all are called as a elements of the matrix. Okay, इथं आपण लिहिले पहा, the numbers in the matrix are called as the elements of the matrix. मॅट्रिक्सच्या बॉडी ऑफ द मॅट्रिक्स मध्ये आतमध्ये जे काही लिहिलेलं असतं त्याला आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणतो. आता या मॅट्रिक्स मध्ये म्हणजे चौकोनी ब्रॅकेटच्या आतमध्ये जे काही लिहिलंय त्याला आपण एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके, सिंपल थिंग. नाउ त्याच्यानंतर पुढचा आपल्याला एक महत्त्वाचा कन्सेप्ट बघायचा आहे, विच इज अगेन व्हेरी सिंपल. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स, ORDER. ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स. ओके, ऑर्डर ऑफ द मॅट्रिक्स म्हणजे काय? तर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये किती नंबर ऑफ रोज आहेत आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत ही दर्शवणारी फिगर, ही दर्शवणारी संख्या म्हणजेच त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल. गेटिंग दिस? ऑर्डर ऑफ अ मॅट्रिक्स म्हणजे काय? A matrix in which how many number of rows and how many number of columns are present, that figure is called as a order of the matrix. Okay, म्हणजे the number of rows and the number of columns, in a matrix is called as a order of the matrix. एखाद्या मॅट्रिक्स मध्ये किती नंबर ऑफ रोज आहेत आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत हे दर्शवणारी संख्या, हे दर्शवणारी फिगर म्हणजेच त्या मॅट्रिक्सची ऑर्डर असेल. जर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज हे m असतील, ठीक आहे, इफ अ मॅट्रिक्स कंटेन्स m नंबर ऑफ रोज अँड इफ दॅट पर्टिक्युलर मॅट्रिक्स कंटेन्स n नंबर ऑफ कॉलम्स. जर एखाद्या मॅट्रिक्स मध्ये m नंबर ऑफ रोज असतील आणि n नंबर ऑफ कॉलम्स असतील, then we can say that the order of that particular matrix having m rows and n columns is m by n. Okay, small m by n. Okay, एखाद्या मॅट्रिक्स मध्ये समजा m नंबर ऑफ रोज असतील आणि n नंबर ऑफ कॉलम्स असतील तर आपण काय म्हणणार? त्या मॅट्रिक्सची ऑर्डर m by n आहे, which we denote किंवा which we write it as. We write it as m small m cross n. ओके, म्हणजे लिहिताना आपण m क्रॉस n असं लिहिणार. ओके, लिहिताना आपण m क्रॉस n असं लिहिणार
आणि वाचताना आपण कसं वाचणार, A is a matrix of order m by n. म्हणताना वाचताना आपण m by n असं वाचणार, लिहिताना मात्र आपण m क्रॉस n असं लिहिणार. जेव्हा आपण m क्रॉस n असं लिहिलं असेल याचा अर्थ काय, A is a matrix of order m by n. ओके, आणि प्रत्येक मॅट्रिक्सची ऑर्डर प्रत्येक मॅट्रिक्सच्या सफिक्सला पायथ्याला लिहिलेली असते. फॉर एक्झाम्पल सपोज इथं मी एक मॅट्रिक्स लिहिलाय पहा, A is equal to 1 2 3 -2 4 0 and 2 1 5. दॅट इज मॅट्रिक्स. हा मॅट्रिक्स आहे. याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत, येस 1 2 3 हा एक रो, सिमिलरली -2 4 0 हा दुसरा रो आणि 2 1 5 हा तिसरा रो. ओके, सिमिलरली याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत पहा, 1 -2 2 जे वर्टिकल असतात, जे उभे असतात त्यांना आपण कॉलम्स म्हणतो. 2 4 1 हा दुसरा कॉलम आणि 3 0 5 हा तिसरा कॉलम. म्हणजेच या मॅट्रिक्स मध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. म्हणून या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली, 3 by 3. 3 रोज आहेत, 3 कॉलम्स आहेत, म्हणजेच या मॅट्रिक्सची ऑर्डर 3 by 3 झाली. which we write it as a 3 cross 3. लिहिताना आपण 3 cross 3 असं पायथ्याला लिहिणार. वाचताना आपण कसं लिहिणार, A is a matrix of order 3 by 3. म्हणजे A हा मॅट्रिक्स असा आहे की ज्याच्यामध्ये 3 नंबर ऑफ रोज असतील आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स असतील. गेटिंग दिस. आता मॅट्रिक्स मध्ये लक्षात घ्या एक महत्वाची गोष्ट, मॅट्रिक्स इज ऑफ ऑर्डर m by n असेल तर त्यातला पहिला डिजिट, पहिला फिगर हा कायम त्या मॅट्रिक्स मध्ये असणाऱ्या रोजची संख्या दाखवतो आणि त्या ऑर्डर मधला जो दुसरा फिगर आहे, दुसरी जी संख्या आहे ती कायम त्या मॅट्रिक्स मध्ये असणाऱ्या कॉलम्सची संख्या सांगत असतो. ठीक आहे. The first digit in the order of a matrix denotes the number of rows in a matrix. Similarly, the second digit in the order of the matrix denote the number of columns in a matrix. Okay. एखाद्या मॅट्रिक्स मध्ये किती नंबर ऑफ रोज आहेत ते ऑर्डरच्या पहिल्यांदा असेल आणि किती नंबर ऑफ कॉलम्स आहेत ते ऑर्डरच्या दुसऱ्यांदा असेल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज त्या मॅट्रिक्स मध्ये आपण म्हणतोय ह्याची ऑर्डर 3 by 3 आहे, याचा अर्थ ह्याच्यामध्ये 3 नंबर ऑफ रोज असतील आणि 3 नंबर ऑफ कॉलम्स असतील. गेटिंग दिस. ओके, सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, मी दुसरं एखादं एक्झाम्पल बघतो बा, बी कॅपिटल बी इज इक्वल टू असा काही ते एलिमेंट दिला 10 5 -2 6 0 1. ओके, हा मॅट्रिक्स लिहिला. हा मॅट्रिक्स आहे का, येस आहे, कारण विशिष्ट प्रकारे अरेंजमेंट केलेली आहे हॉरिझॉन्टल रोज आणि व्हर्टिकल कॉलम्स मध्ये. नाव ती जी काय अरेंजमेंट आहे ती रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केलेली आहे, म्हणजे येस दिस इज अ मॅट्रिक्स. आता या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, ओके, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स. येस, या मॅट्रिक्स मध्ये किती रोज आहेत, हॉरिझॉन्टल असतात ते रोज आहेत. किती रोज आहेत, 10 5 -2 हा एक रो आहे आणि 6 0 1 हा दुसरा रो आहे. म्हणजे या मॅट्रिक्स मध्ये 2 रोज आहेत आणि या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, 10 6 एक कॉलम, 5 0 दुसरा कॉलम आणि -2 1 हा तिसरा कॉलम. म्हणजेच या मॅट्रिक्स मध्ये 3 कॉलम्स आहेत. म्हणजेच B is a matrix having 2 rows and 3 columns. Therefore, order of that matrix is a 2 by 3, which we write it as a 2 cross 3. ओके, म्हणजे ज्यावरती मी पायथ्याला 2 cross 3 लिहिले याचा अर्थ काय, B या मॅट्रिक्सची ऑर्डर 2 by 3 आहे. म्हणजेच या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज 2 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स हे 3 आहेत. गेटिंग दिस. नंबर ऑफ रोज इक्वल टू 2 and number of columns equal to 3 असेल. नेक्स्ट वन, नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, दोघांच्या गुणाकार आहेत की 2 into 3 equal to 6. नंबर ऑफ एलिमेंट्स किती त्याच्यामध्ये 6 आहेत का पहा, 10 5 -2 6 0 1 3 अधिक 3 6 आहेत. ओके, सिमिलरली या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे, 3 by 3 आहे. ज्यावरती मॅट्रिक्सची ऑर्डर 3 by 3 आहे त्यावरती या मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती आहेत, 9 आहेत. ओके, दिसतातच पहा, 1 2 3 -2 4 0 आणि 2 1 5 म्हणजे 9 एलिमेंट्स आहेत. म्हणजेच मॅट्रिक्सची ऑर्डर जर m by n असेल तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतील, दोघांच्या गुणाकार आहेत की, म्हणजेच किती, m into n. Getting this? Okay, that is the simple concept of a matrix. That is the matrix of order 2 by 3. Similarly, if I consider another example, suppose C is equal to एखादा मॅट्रिक्स मी घेतो. Okay, 1 2 -4 0 5 9. ओके, अरेंजमेंट आहे, विशिष्ट प्रकारे केलेली मांडणी आहे आणि ती मांडणी रेक्टँग्युलर ब्रॅकेट मध्ये इन्क्लोज केलेली आहे.
याच्यामध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत 1 2 हा पहिला रो -4 0 हा दुसरा रो आणि 5 9 हा तिसरा रो म्हणजे याच्यामध्ये नंबर ऑफ रोज हे 3 आहेत आणि नंबर ऑफ कॉलम्स हे 2 आहेत म्हणजेच या मॅट्रिक्सची ऑर्डर किती झाली 3/2 इन दिस पहिला डिजिट ऑर्डर मधला पहिला डिजिट कायम नंबर ऑफ रोज दाखवतो आणि दुसरा डिजिट कायम नंबर ऑफ कॉलम्स दाखवत असतो इन दिस दॅट इज सिंपल कन्सेप्ट ऑफ अ मॅट्रिक्स इज नथिंग बट arrangement of m into n arrangement of the numbers arranged in rows and columns and that arrangement is enclosed in rectangular brackets मॅट्रिक्स मधले जे आडवे असतात जो हॉरिझॉन्टल असतात त्यांना आपण रोज ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणत असतो आणि जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण कॉलम्स ऑफ द मॅट्रिक्स असं म्हणत असतो दिस सिंपल थिंग नाउ आता थेओरेटिकल नोटेशन्स बघूयात ओके जनरली थेओरेटिकली ओके आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स नोटेशन आपण बघितलं होतं जनरली ए समजा ए हा मॅट्रिक्स असेल कॅपिटल ए हा मॅट्रिक्स असेल डेफिनेटली त्या मॅट्रिक्स मधले थेओरेटिकल एलिमेंट्स आर डिनोटेड बाय करस्पॉन्डिंग स्मॉल लेटर्स म्हणजे इफ ए इज अ मॅट्रिक्स देन इट्स करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर डिनोटेड बाय द करस्पॉन्डिंग स्मॉल लेटर दॅट इज अ AIJ हॅव्हिंग ऑर्डर m/n थेओरेटिकल नोटेशन हे माहित असणं गरजेचं आहे कारण पुढे जेव्हा आपण टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहणार आहोत त्यावेळेस आपण सगळ्या थेओरेटिकल डेफिनेशन्स पाहणार आहोत म्हणजे सिम्बॉल मध्ये पण डेफिनेशन्स पाहणार आहोत ॲज वेल ॲज वर्डिंग मध्ये पण डेफिनेशन्स पाहणार आहोत त्यामुळे हे नोटेशन महत्वाचं आहे मगाशी मी सांगितलं होतं पहा जनरली मॅट्रिसेस डिनोट करण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्स ABCD चा वापर करतो आणि करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इन द मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आपण करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरचा वापर करत असतो म्हणजेच A is equal to capital A is equal to matrix म्हणजे मॅट्रिक्सचा सिम्बॉल म्हणजे चौकोनी ब्रॅकेट AIJ स्मॉल a सफिक्स IJ ओके म्हणजे मॅट्रिक्स जर A असेल तर आतमधले एलिमेंट स्मॉल लेटरने करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरने म्हणजेच स्मॉल a सफिक्स IJ आणि मॅट्रिक्सच्या बाहेर काय लिहिलंय m/n व्हॉट इज m/n m इज नथिंग बट ऑर्डर ऑफ दॅट मॅट्रिक्स याचा अर्थ काय त्या मॅट्रिक्स A मध्ये नंबर ऑफ रोज हे m असतील आणि नंबर ऑफ कॉलम्स हे n असतील getting this okay similarly आता इथं AIJ लिहिले पहा AIJ स्मॉल a सफिक्स IJ हे म्हणजे काय बघूयात AIJ स्मॉल a सफिक्स IJ AIJ denotes the element in the ith row and jth column ith row and jth column of a matrix एखाद्या मॅट्रिक्सच्या I नंबरचा रो आणि J नंबरचा कॉलम यांच्या इंटरसेक्शनला जो एलिमेंट प्रेझेंट असतो तो एलिमेंट दाखवण्यासाठी आपण सिम्बॉल AIJ वापरत असतो ठीक आहे AIJ स्मॉल AIJ denotes the element which is present at the intersection of ith row and jth कॉलम I नंबरचा रो आणि J नंबरचा कॉलम यांच्या इंटरसेक्शनला जो एलिमेंट प्रेझेंट असतो त्याला आपण डिनोट करण्यासाठी सिम्बॉल वापरत असतो AIJ getting this okay समजा आपण एखादं एक्झाम्पल प्रूफ साठी घेऊयात पहा फॉर एक्झाम्पल सपोज इफ आय कन्सिडर दिस मॅट्रिक्स A equal to 10 2 -4 0 2 -6 ओके समजा मी हा एक मॅट्रिक्स घेतला नेक्स्ट वन या मॅट्रिक्सची ऑर्डर किती याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत म्हणजे याची ऑर्डर 3/2 असेल म्हणजे ते आपण असं लिहू शकतो त्याची ऑर्डर पायथ्याला लिहिली 3/2 ओके नाउ ज्यावरती मॅट्रिक्स कॅपिटल A आहे त्यावरती हाच मॅट्रिक्स आपण डिनोट करण्यासाठी थेओरेटिकल सिम्बॉल काय वापरू शकतो कॅपिटल A इज इक्वल टू यस थेओरेटिकल सिम्बॉल मॅट्रिक्स कॅपिटल A आहे म्हणजे आतमधले एलिमेंट डिनोट करण्यासाठी आपण करस्पॉन्डिंग स्मॉल लेटरचा वापर करणार म्हणजेच AIJ हॅव्हिंग ऑर्डर 3/2 दॅट इज इक्वल टू आता हा जनरल मॅट्रिक्स लिहितो पहा 3 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत ओके A11 हा पहिला एलिमेंट झाला A12 हा दुसरा एलिमेंट झाला A11 म्हणजे काय the element is present at the intersection of first row and first column similarly A12 म्हणजे काय the element which is present at the intersection of first row and second column similarly इथला एलिमेंट काय असेल याचं लोकेशन याची पोझिशन काय यस लोकेशन तो कुठे आहे दुसरा रो आणि पहिला कॉलम गेटिंग दिस हे रोज आहेत पहा हा पहिला रो झाला हा दुसरा रो झाला आणि हा तिसरा रो झाला
सिमिलरली हा पहिला कॉलम झाला आणि हा दुसरा कॉलम झाला. आता हा जो इलेमेंट आहे ह्याचं लोकेशन कुठं आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये, म्हणजे तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल काय वापरणार, स्मॉल a सफिक्स टू 1. सिमिलरली इथं असणाऱ्या एलिमेंटचं लोकेशन तो कुठं आहे, सेकंड रो आणि सेकंड कॉलमच्या इंटरसेक्शनला आहे, म्हणजेच तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार स्मॉल a22. गेटिंग दिस. सिमिलरली इथला एलिमेंट व्हॉट इज लोकेशन, दिस एलिमेंट इज प्रेझेंट एट द इंटरसेक्शन ऑफ third row and first column, therefore we denote it by the symbol A31. Similarly, what is the location of this particular element, this element is present at the intersection of third row and second column, therefore we write it as a A32. In this म्हणजे theoretical मॅट्रिक्स आपण अशा पद्धतीने लिहिता येतो. म्हणजे मगाशी मी सांगितलं मॅट्रिक्स जर कॅपिटल A असेल तर आतमधले एलिमेंट स्मॉल a ने दाखवतात. म्हणजे A is equal to Aij is equal to this matrix A11, A12, second row A21, A22, third row A31 आणि A32 असेल. ठीक आहे. आता हा मॅट्रिक्स जो आहे त्याचं आपण थेरॉटिकल रिप्रेझेंटेशन केलं आहे पहा. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स सेमच आहे. ओके. आता इथं नोटेशन जर आपण कंपॅरिझन केलं तर A11 म्हणजे काय, द इलेमेंट विच इज प्रेझेंट ऍट द इंटरसेक्शन ऑफ फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम. पहिला रो आणि पहिल्या कॉलमच्या इंटरसेक्शनला असणारा इकडचा एलिमेंट कोणता आहे, येस फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमला कोणता एलिमेंट आहे, 10 आहे. therefore here we notice that A11 is equal to 10. similarly A12, what about A12? A12 म्हणजे काय, फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. ओके. A12 म्हणजेच फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम. या मॅट्रिक्स मध्ये फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमला असणारा एलिमेंट कोणता आहे, 2 आहे. therefore A12 is equal to 2. similarly what is the location of this element -4? -4 चं लोकेशन काय, आता उलट बघूयात. what is location of the element -4? हे सिंपल थिंग, -4 एलिमेंट कुठे आहे, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमच्या इंटरसेक्शनला आहे, म्हणून त्याचा थेरॉटिकल सिम्बॉल काय झाला, मॅट्रिक्स कॅपिटल A आहे म्हणजे करस्पॉन्डिंग एलिमेंट स्मॉल a असणार, म्हणजे A सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम म्हणजेच A21. पहिला डिजिट कायम रो ची पोझिशन दाखवतो आणि दुसरा डिजिट कायम कॉलमची पोझिशन दाखवत असतो. दॅट यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. A21 म्हणजेच सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम यांच्या इंटरसेक्शनला असणारा एलिमेंट किती आहे, -4. सिमिलरली 0, या 0चं लोकेशन कुठे आहे, सेकंड रो आणि सेकंड कॉलमला, म्हणून सेकंड रो आणि सेकंड कॉलमच्या इंटरसेक्शनला असणारा एलिमेंट म्हणजे 2 आहे. therefore तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार स्मॉल A22 इज इक्वल टू एलिमेंट कोणता असेल, 0 असेल. सिमिलरली व्हॉट अबाउट द थर्ड रो, येस A31 म्हणजे काय, थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमच्या इंटरसेक्शनला असणारा एलिमेंट कोणता आहे, 2 आहे. therefore here we notice that A31 म्हणजे थर्ड रो आणि फर्स्ट कॉलमच्या इंटरसेक्शनला असणारा एलिमेंट कोणता आहे, 2 आहे. सिमिलरली व्हॉट इज द लोकेशन ऑफ दिस एलिमेंट -6? -6 या एलिमेंटचं लोकेशन कुठे आहे, थर्ड रो आणि सेकंड कॉलम. therefore थर्ड रो आणि सेकंड कॉलम असल्यामुळे तो डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरणार A32 इज इक्वल टू एलिमेंट किती आहे, -6. गेटिंग दिस. अशा पद्धतीने आपण थेरॉटिकल नोटेशन्स वापरू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे आपण थेरॉटिकल नोटेशन्स वापरू शकतो. थेरॉटिकल नोटेशन सुद्धा महत्वाचे आहेत. Aij denotes the element present at the intersection of ith row and jth column. गेटिंग दिस. आता मॅट्रिक्स मी कसा लिहिलाय पहा, मॅट्रिक्स मध्ये कुठेही मी सिम्बॉल वगैरे वापरले नाहीत पहा. मॅट्रिक्स मध्ये कॉमा वगैरे कुठंच नाहीये पहा. इथं मॅट्रिक्स A बघितलाय आपण, पहिल्या डेफिनेशन मध्ये आपण मॅट्रिक्स A पाहिलेला आहे पहा. ओके. इथं 1 2 3 -2 4 0 म्हणजे मॅट्रिक्स लिहिण्याची पद्धत कशी आहे, जी अरेंजमेंट आहे ती ठराविक स्पेस सोडून लिहायची आहे. त्याच्यामध्ये कुठेही कॉमा, सेमीकॉलन वगैरे सिम्बॉल्स अलाउड नाहीयेत. ओके. ठराविक स्पेस सोडा. पहिल्या रो मधल्या एलिमेंट मध्ये स्पेस असेल, सिमिलरली दुसऱ्या रो मधल्या एलिमेंट मध्ये स्पेस असेल, सिमिलरली तिसऱ्या रो मधल्या एलिमेंट मध्ये स्पेस असेल. ठीक आहे. म्हणजे मॅट्रिक्स मध्ये सिम्बॉल्स वगैरे काही चालणार नाहीत. म्हणजे मॅट्रिक्स असं लिहायचं नाही पहा. म्हणजे समजा मी A इक्वल टू असं लिहायचा प्रयत्न केला, -1, 3, 5, 0, 3, -9. ओके. हा मॅट्रिक्स लिहिण्याची पद्धत नाही, कारण याच्यामध्ये आपण कॉमास दिलेले आहेत. कॉमा इज नॉट अलाउड. कोणताही स्पेशल कॅरेक्टर, कोणताही स्पेशल सिम्बॉल आपल्या मॅट्रिक्स मध्ये अलाउड नसतं. गेटिंग दिस. दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ मॅट्रिक्स अँड नोटेशन. लक्षात येतंय का? ओके. नाउ इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट लक्षात येतंय का? ओके. आन्सर इन द कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स मध्ये तुम्ही रिप्लाय करा. इन पर्टिक्युलर बी ग्रुप स्टुडंट, नो डाऊट A ग्रुप वाल्यांसाठी ते सगळं झालेलं असेलच.
फक्त आपल्याला त्यांचं नॉलेज ब्रशअप करायचं आहे. आता बी ग्रुप वाल्यांसाठी हे सगळं नवीन असेल. समजतंय का? बी ग्रुप स्टुडंट ज्यांचा 12वीला मॅथमॅटिक्स नव्हता त्यांना समजतंय का? आन्सर येस चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, काही शंका असतील, त्या शंका सुद्धा तुम्ही चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करू शकता. ठीक आहे. नाऊ याच्यानंतर वी हॅव टू सी टाइप्स ऑफ मॅट्रायसेस. या सगळे कन्सेप्ट महत्वाचे आहेत. बेसिक कन्सेप्ट आहेत, प्रिलिमिनरी कन्सेप्ट आहेत आणि याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स भरपूर तयार करता येतात. लक्षात घ्या. ठीक आहे. टाइप्स ऑफ मॅट्रायसेस भरपूर टाइप्स आहेत. पहा त्यातला पहिला टाइप ऑफ मॅट्रिक्स इज नथिंग बट रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. rectangular matrix. Okay, very simple definition. Rectangular matrix म्हणजे काय? The matrix in which number of rows and number of columns are not same is called as a rectangular matrix. Okay, simple definition. The matrix in which number of rows and number of columns are not same is called as a rectangular matrix. असा मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्स मध्ये रोज आणि कॉलम ची संख्या सेम नाही. ओके, एलिमेंट्स काय आहेत घेणं देणं नाहीये. कंडिशन कोणावर आहे? रोज आणि कॉलमच्या संख्येवर. असा मॅट्रिक्स की ज्या मॅट्रिक्स मधले रोज आणि कॉलमची संख्या सेम नाही, that particular matrix is called as a rectangular matrix. Okay, now notice this one. एक गोष्ट लक्षात घ्या. आपण त्याच्यानंतर कॉम्प्युटर बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहात. कॉम्प्युटर बॅकग्राऊंड ज्यांचं बी ला किंवा इंजिनिअरिंगला किंवा BCS ला किंवा BCA ला. ओके, कॉम्प्युटर बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही स्टुडंट आहात. कॉम्प्युटर बॅकग्राऊंडच्या स्टुडंटला डेफिनेटली प्रोग्राम्स करायचे आहेत. addition of two matrix, subtraction of two matrix, multiplication of two matrices, scalar multiplication, transpose of a matrix वगैरे हे सगळे कन्सेप्ट आपण इथं थेरॉटिकल पाहणार आहोत. ते तुम्हाला प्रोग्राम करून इम्प्लिमेंट करायचे आहेत. वेदर व्हॉट एव्हर इट मे बी द लँग्वेज, सी लँग्वेज असू द्या किंवा CPP C++ लँग्वेज असू द्या किंवा जावा पायथॉन कोणती लँग्वेज असू द्या. जे मॅथमॅटिक्स मधले कन्सेप्ट आपण इथं थेरॉटिकल शिकणार आहोत तेच आपल्याला प्रॅक्टिकली वेगवेगळ्या लँग्वेजेस मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचे आहेत. म्हणजे त्याचे प्रोग्राम्स करायचे आहेत. ओके, ते प्रोग्राम्स करायचे असतील तर डेफिनेटली कॉम्प्युटरमध्ये आपल्याला बेसिक ग्रामॅटिकल जी लँग्वेज आहे ती कॉम्प्युटरला समजत नसते. ओके, म्हणजे मी असं बोललो कॉम्प्युटरला, टाईप केलं असं, द मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर नॉट सेम इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तर कॉम्प्युटरला काय कळणार आहे का? प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये CPP मध्ये कळणार आहे का? आपली वर्डिंग मधली भाषा कॉम्प्युटरला डेफिनेटली समजत नसते. कॉम्प्युटरला कशाची भाषा समजते? कंडिशनची. ओके, कॉम्प्युटरला कंडिशनची भाषा समजते. म्हणजे तुम्ही त्याला कंडिशन सांगा, ते कंडिशन चेक करेल. कंडिशन चेक करून तुम्हाला अपेक्षित असणारा आन्सर कॉम्प्युटर देऊ शकतो. ओके, म्हणजे कॉम्प्युटरला थेरॉटिकल लँग्वेज कळत नाहीये. म्हणजे द मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर नॉट सेम इज कॉल्ड एज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. असं नुसतं आपण प्रोग्राम मध्ये टाईप केलं तर मॅट्रिक्स तुम्हाला रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही आउटपुट मिळणार नाहीये. प्रत्येक डेफिनेशनचा अभ्यास ऍज अ कंडिशन करायचा. प्रत्येक डेफिनेशन म्हणजे काय असते? कंडिशन असते. कंडिशन बदलली डेफिनेटली डेफिनेशन बदलेल. गेटिंग दिस? म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा, कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी करायचा. कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी करायचा म्हणजेच काय? प्रत्येक डेफिनेशन पाठांतर तर झालं पाहिजेलच. डेफिनेशनचं डिफाईन जर कन्सेप्ट आला तर तुम्हाला ते पाठ करून लिहिता आलंच पाहिजे. पण जेव्हा तुम्ही त्या डेफिनेशन इम्प्लिमेंट करत असाल, म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम करत असाल, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम्स करत असाल, तेव्हा थेरॉटिकल लँग्वेज कॉम्प्युटरला कळत नाही. ओके, त्यावेळेस आपल्याला ज्या काही डेफिनेशन्स आहेत त्या डेफिनेशन्स कंडिशनच्या माध्यमातून शिकावे लागतात. ओके, प्रत्येक डेफिनेशन म्हणजे कंडिशन असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज आपण
डेफिनेशन ऑफ इव्हन नंबर काय करतो, द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर कॉल्ड ॲज अ इव्हन नंबर. ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो त्यांना आपण समसंख्या असं म्हणतो. अँड दी इंटिजर्स विच आर नॉट डिव्हिजिबल बाय 2 आर कॉल्ड ॲज अ ऑड नंबर्स. ओके, ही झाली थिओरिटिकल डेफिनेशन. आता कम्प्युटरला समजा एखादी डिजिट मी एंटर केली, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, वॉट इट मे बी. ओके, समजा मी 2 ही संख्या एंटर केली किंवा सिमिलरली 7 ही संख्या एंटर केली आणि मी कॉम्प्युटरला विचारलं की या 2 आणि 7 मधली इव्हन इंटिजर कोणतं आणि ऑड इंटिजर कोणतं, तर कॉम्प्युटर सांगू शकेल का? येस, कॉम्प्युटर सांगू शकेल का? कॉम्प्युटरला थिओरिटिकल लँग्वेज समजत नाही. ओके, कॉम्प्युटरला आपण कंडिशन मध्ये बोललं पाहिजे. कंडिशन, कॉम्प्युटर तुमचा कंपायलर कंडिशन चेक करेल आणि मग तुम्हाला करेक्ट आउटपुट देईल. कॉम्प्युटरला थिओरिटिकल लँग्वेज समजत नाही. आता आपली थिओरिटिकल कन्सेप्ट ओरिएंटेड स्टडी किंवा कंडिशन ओरिएंटेड स्टडी करायचा असेल तर नो डाऊट पहिल्यांदा आपल्याला थिओरिटिकल डेफिनेशन माहित असलीच पाहिजे. थिओरिटिकल डेफिनेशन ऑफ इव्हन इंटिजर काय आहे? येस, द नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 2 आर कॉल्ड ॲज अ इव्हन इंटिजर. ओके, म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या असं म्हणतो. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली म्हणजेच कंडिशन ओरिएंटेड अभ्यास कसा करणार? एक संख्या तुम्ही घेणार, त्या संख्येला 2 ने भागणार, जर पूर्ण भाग गेला तर तुमचा आउटपुट काय आहे? तुम्ही एंटर केलेली संख्या ही इव्हन आहे. आणि जर पूर्ण भाग नाही गेला तर तुमचा आउटपुट काय आहे? तुम्ही एंटर केलेली संख्या ही इव्हन नाही. ज्यावरती इव्हन नाही त्यावरती ती ऑड आहे. ठीक आहे, म्हणजे कंडिशन काय चेक करणार? हा नंबर 2 एंटर केलाय, तुम्ही कंडिशन काय चेक करणार? या 2 ला 2 ने भाग जातोय का बघणार. जर या 2 ला 2 ने भाग गेला, पूर्ण भाग जाणे याचा अर्थ काय? भागाकार पूर्णांकात येणे आणि बाकी शून्य येणे. पूर्ण भाग गेला तर तुमचं आउटपुट काय असेल? येस, एंटर्ड डिजिट, एंटर्ड नंबर इज अ इव्हन इंटिजर, इव्हन नंबर. आणि जर 2 ने भाग नाही गेला तर तुमचा आउटपुट काय असेल? एंटर्ड नंबर इज अ ऑड नंबर. म्हणजे समजा 7 ही संख्या घेतली तर कॉम्प्युटरला सांगितलं आपण 7 ला 2 ने भाग जातो का नाही बघ. म्हणजे कॉम्प्युटर काय करेल? 7 ला 2 ने भाग घालवेल. जर 7 ला 2 ने भाग गेला म्हणजे भागाकार पूर्णांकात आला आणि बाकी शून्य आली तर कॉम्प्युटर काय तुमचा आउटपुट देईल? एंटर्ड डिजिट इज अ इव्हन नंबर. आणि जर 7 ला 2 ने पूर्ण भाग नाही गेला तर तुमचा कॉम्प्युटर आउटपुट काय देईल? दी एंटर्ड नंबर इज अ नॉट इव्हन, दॅट इज अ ऑड नंबर. म्हणजे 7 ला 2 ने भाग जात नाही. ही वर्डिंग मध्ये कळत नाही, कंडिशन मध्ये कॉम्प्युटर चेक करणार आणि आउटपुट काय देणार? एंटर्ड डिजिट इज अ ऑड नंबर. गेटिंग दिस? व्हॉट आय हॅव टू से? एवढ्या सगळ्या डिस्कशन मधून मला काय सांगायचं आहे? तर प्रत्येक डेफिनेशनचा ॲज अ कंडिशन अभ्यास करा. कारण आपल्याला प्रोग्रामिंग शिकायचं आहे, आपण प्रोग्रामिंग करणार आहोत, कम्प्युटरमध्ये आपण प्रोग्राम इम्प्लिमेंट करणार आहोत, व्हॉट एव्हर इट मे बी द लँग्वेज. तर त्यावेळेस आपल्याला प्रत्येक डेफिनेशन ॲज अ कंडिशन कॉम्प्युटरला समजून सांगावी लागेल. तसंच आता आपण थिओरिटिकल डेफिनेशन ऑफ अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स बघितली. ती काय होती? द मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स आर नॉट सेम इज कॉल्ड ॲज अ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. तीच डेफिनेशन मी सिम्बॉलिकल घेतो पहा. Or that symbolical definition or definition as a condition is important. A matrix capital A is equal to Aij. Matrix capital A म्हणजे आतमधले एलिमेंट स्मॉल aij ने दाखवतात. Having order m by n is said to be किंवा is called as rectangular matrix. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. कधी? थिओरिटिकल डेफिनेशन नंबर ऑफ रोज, कंडिशन कोणावर आहे? रोज आणि कॉलमच्या संख्येवर आहे. आणि कंडिशन काय आहे? तर रोज आणि कॉलमची संख्या सेम नसली पाहिजे. ठीक आहे. आता इथं रोज आणि कॉलम डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल काय वापरलेत? एम बाय एन ऑर्डर आहे, म्हणजे नंबर ऑफ रोज आहेत एम आणि नंबर ऑफ कॉलम्स आहेत एन. ओके, म्हणजे ह्यांची जी संख्या आहे ती सेम असली नाही पाहिजे. म्हणजेच थिओरिटिकल डेफिनेशन काय? कॉन्सेप्ट ओरिएंटेड डेफिनेशन किंवा सिम्बॉलिकल डेफिनेशन काय होईल? ए मॅट्रिक्स कॅपिटल ए इज इक्वल टू मॅट्रिक्स नोटेशन मध्ये Aij हॅव्हिंग ऑर्डर m by n is said to be rectangular matrix if and only if yes number of rows is not equal to number of columns. म्हणजेच थिओरिटिकल काय होईल? m is not equal to n असेल. ओके, व्हॉट इज m? m म्हणजे नंबर ऑफ रोज अँड व्हॉट इज n? n म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजेच नंबर ऑफ रोज आणि कॉलमची संख्या जर समान नसेल तर त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणणार? रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता कॉम्प्युटरला समजेल का पाहावं? एखादा मॅट्रिक्स आहे तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे का नाही. जर तुम्हाला कॉम्प्युटर कडून आउटपुट मिळवायचं असेल तर कॉम्प्युटर तुम्हाला काय म्हणेल?
रोजची संख्या किती आहे ते सांगा आणि कॉलमची संख्या किती ती सांगा. म्हणजे एम ची व्हॅल्यू किती आहे आणि एन ची व्हॅल्यू किती आहे ती एंटर करावी लागेल. त्याच्यानंतर कॉम्प्युटर काय चेक करेल, एम इज नॉट इक्वल टू एन आहे का एम इज इक्वल टू एन आहे चेक करेल. जर एम इज नॉट इक्वल टू एन असलं तर कॉम्प्युटर तुमचं आउटपुट काय दाखवेल, द एंटर्ड मॅट्रिक्स इज अ rectangular matrix. Getting this? Okay. Matrix in which number of rows is not equal to number of columns is called as a rectangular matrix. For example, suppose A is equal to 1, 2, -1, 0, -1, 4. Whatever it may be the element. What is observation? या मॅट्रिक्स मध्ये 2 rows आहेत आणि 3 कॉलम्स आहेत. नंबर ऑफ rows आणि नंबर ऑफ कॉलम्स सेम नाही आहेत, म्हणजे हा मॅट्रिक्स हा रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. If I consider another example, B is equal to 1, 2, 4, 5, 6, 7. Okay, 1, 2, 4, 5, 6, 7. What is your observation? 3 rows आहेत आणि 2 कॉलम्स आहेत. त्याची ऑर्डर 3/2 आहे. रोज आणि कॉलमची संख्या सेम नाही आहे, म्हणून हा मॅट्रिक्स रेक्टँग्युलर मॅट्रिक्स आहे. Getting this? Okay. Now next definition. Getting this? समजतंय का? Very simple definition, basic definitions. Yes, दुसरी डेफिनेशन, पुढची डेफिनेशन, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स दॅट इज नथिंग बट स्क्वेअर मॅट्रिक्स, SQUARE. Square matrix, very simple definition. A matrix in which number of rows is equal to number of columns. तुम्ही डेफिनेशन पूर्ण वाक्यात लिहा. म्हणजे डेफिनेशन लिहित असताना नुसतं नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स लिहायचं नाही, पूर्ण वाक्यात लिहायचं. म्हणजे कसं, ए मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, ए मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स इज कॉल्ड ॲज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे, म्हणजे एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर होण्यासाठी व्हॉट इज कंडिशन, कंडिशन कोणावर आहे आणि कंडिशन काय आहे, कंडिशन कोणावर आहे, रोज आणि कॉलमच्या संख्येवर आहे. आणि कंडिशन काय आहे, रोज आणि कॉलमची संख्या ही समान असली पाहिजे, इक्वल असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे तीच डेफिनेशन आपण थेरॉटिकल लँग्वेज मध्ये किंवा कन्सेप्ट ओरिएंटेड किंवा कंडिशन मध्ये बघूयात काय असेल. ऑर ए मॅट्रिक्स कॅपिटल ए इज इक्वल टू थेरॉटिकल नोटेशन AIJ हॅव्हिंग ऑर्डर m/n इज कॉल्ड ॲज किंवा is said to be is called as square matrix if yes number of rows equal to number of columns. rows डिनोट करण्यासाठी सिंबल आपण स्मॉल m वापरतो आणि कॉलम्स डिनोट करण्यासाठी सिंबल आपण स्मॉल n वापरतो आणि यांची संख्या समान असली पाहिजे, म्हणजेच इक्वल असली पाहिजे. दॅट इज a square matrix, a matrix capital A equal to AIJ having order m/n is called as a square matrix if m is equal to n. Okay, म्हणजे नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स असतील तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल सपोज, व्हेरी सिंपल, गेटिंग दिस, समजतंय का, सिंपल कन्सेप्ट्स. 4 -2 3 0. नंबर ऑफ रोज 2 आहेत, नंबर ऑफ कॉलम्स 2 आहेत, म्हणजे याची ऑर्डर 2/2 आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स समान आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स जो आहे तो स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. सिमिलरली इफ आय कन्सिडर अनदर एक्झाम्पल, B इज इक्वल टू -2 1 0 5 4 6 2 -1 -5. वॉट एव्हर इट मे बी द एलिमेंट्स ऑफ द मॅट्रिक्स. एलिमेंट्स काय आहेत घेणं देणं नाहीये, एलिमेंट्स वर कंडिशन नाहीये. व्हॉट अबाउट ऑर्डर, याच्यामध्ये 3 रोज आहेत आणि 3 कॉलम्स आहेत, म्हणजे दॅट इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3 आहे. म्हणजेच नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स सुद्धा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, म्हणजे एखादा मॅट्रिक्स स्क्वेअर असणे किंवा नसणे कोणावर डिपेंड आहे, तर रोज आणि कॉलमच्या संख्येवर डिपेंड आहे. एलिमेंट्स काय आहेत घेणं देणं नाहीये. एलिमेंट सेम असतील, डिस्टिंक्ट असतील, निगेटिव्ह असतील, पॉझिटिव्ह असतील, झिरो असतील, नॉन झिरो असतील, व्हॉट एव्हर इट मे बी द एलिमेंट्स. एलिमेंट्स काय आहेत आपण चेक करणार नाहीये, फक्त आपण काय चेक करणार, येस, रोज आणि कॉलमची संख्या चेक करणार. जर रोज आणि कॉलमची संख्या समान असेल तर त्या मॅट्रिक्सला स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणणार, आणि जर रोज आणि कॉलमची संख्या समान नसेल तर त्या मॅट्रिक्सला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणणार आहोत. गेटिंग दिस? ओके, thus
in the today's lecture, in this particular lecture, we seen the theoretical definition of matrix and notation of the matrix. Similarly, we seen two types of matrices, that is a rectangular matrix and a square matrix. अजून भरपूर टाइप्स, अजून एक 7-8 टाइप्स ऑफ मॅट्रायसेस आहेत ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये पाहूयात. सो लेट अस स्टॉप हियर.